नमस्कार मंडळी. नशिबाचे नकार पचवून जीव झाला असेल बेजार, म्हणूनच खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत कॉमेडीचे षटकार, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. स्वागत करूया या दुसऱ्या पर्वात फ्रेश पंचेसना कौतुकाचा फ्रेश तडका देणारे आपल्या सरपंचांचं, अर्थात दिलखुलास दिलदार महेश कोठारे यांचं. मंडळी, ह्या पर्वामध्ये जेव्हा एका गावचे गावकरी ह्या मंचावर सादरीकरण करत असतील, तेव्हा दुसऱ्या गावचे इनामदार एका खास आसनावर बसून मंचावरच्या दंग्यावर खास टिप्पणी करतील. तर आजच्या भागात या खास आसनावर आसनस्थ होणार आहेत हास्य खुर्दचे इनामदार समीर चौघुले, प्रसाद खांडेकर आणि पॅडी कांबळे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. कालच्या भागात हास्य खुर्दने लग्नाच्या माहोलवरच्या भन्नाट सिच्युएशन्स या मंचावर सादर केल्या. बघूया आज हास्य बुद्रुक या चॅलेंजला काय उत्तर देता येते. चला तर मंडळी, सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आजकाल लग्न ठरण्याआधी लग्नातला संगीताचा कार्यक्रम काय असेल ह्याचा विचार सुरू होतो. आता आपण देखील अशाच एका कार्यक्रमाची तयारी बघणार आहोत. तुमच्यासमोर हा हास्य हंगामा घेऊन येत आहेत मुंबईचे भन्नाट विनोदवीर पृथ्वीक प्रताप आणि शीतल कुलकर्णी. महेश सर, माझ्या तोंडाकडे बघून आणि कपड्यांकडे बघून कुणी मला ओळखणार नाही, मला हे माहिती आहे. मला माहिती आहे, म्हणून माझं मीच सांगतो, मी एकांकिकांचा दिग्दर्शक आहे. आणि सर, मी पण झपाटलेला आहे. एकदम या फील्डसाठी खूप झपाटलेला आहे मी. पण तुम्हाला सांगतो सर, एकांकिका करून पोट नाही ना भरत, म्हणून माझं मी ठरवलं साईड बाय साईड लग्नाचं संगीत करायचं. म्हणून मी तिकडे जाऊन कोरिओग्राफी आणि डिरेक्शन दोन्ही करतो. आणि पैसे मिळतात त्याचे 15,000 रुपये देणार आहेत. हा, एकांकिका विश्वात माझं खूप नाव आहे. पण काय खांडेकर म्हणजे हॅलो हॅलो काका, नाही नाही, अहो माझं लग्न उद्या आहे, म्हणजे मला ब्लाऊज उद्याच हवा, हो की नाही. आणि ऐका ना, ब्लाऊजला अशी लांब लचक दोरी लावा हा, आणि असं छान मोठासा झुंबर लावा. हा, एकदम छान. ओके ओके, हा हा, मी उद्या घ्यायला येते. थँक्यू, बाय. हाय हाय, कसं आहेस? मी मस्त. ओके. तू काजल ना? हो, तुम्ही? मी सुशील राजे. ओ वाव, आपलंच लग्न आहे ना? नाही हो, आपण तर ओळखतही नाही एकमेकांना. आधी भेटला असता तर गोष्ट वेगळी होती, पण आता माझं ठरलंय सुधीरशी. काय बोलताय तुम्ही? आपलंच लग्न म्हणजे आदरार्थी म्हटलं मी तुम्हाला. आपलंच लग्न आहे ना? ओ ओ ओ ओ, आदरार्थी? हो, आमचंच लग्न आहे. माहितीये मला. मी इथे फक्त संगीताचा कार्यक्रम बसवायला आलोय. अगं, संगीताचा का? थांबा, बोलवते. ए संगीता, अगं तुझा कार्यक्रम बसवायला येते. तुमच्यात नॉर्मली किती वाजता जेवतात? 9 वाजता. असे विनोद केले ना तर आज 8:30ला पोहोचाला. ते तडक बाहेर काढतात, बघत नाही. नाही नाही नाही, तुम्ही म्हणालात ना संगीताचा कार्यक्रम, म्हणून मला वाटलं की संगीता. हिच्याकडे बघा, ही जोक एक्सप्लेन करते. ए बाई, आपला जोक एक्सप्लेन करावं लागणं यातच त्याची लायकी आली ना. सॉरी सॉरी सॉरी. काय सॉरी सॉरी करताय काजलजी? सॉरी सॉरी. गेले 3 दिवस मी तुम्हाला फोन करतोय, तुम्ही माझा फोन कट करताय. मी? हो तुम्ही. बरं, काल चुकून यांनी माझा फोन उचलला तर तुम्ही मला काय म्हणालात? मी म्हटलं हॅलो, मी सुशील बोलतोय. तर मला काय म्हणालात? हे नाही, मला विसरून जा. हा, नाही नाही, माझं लग्न ठरलं. म्हणजे अरे नाही, हे बघ, हे ते महाबळेश्वरचे फोटो डिलीट कर पहिले. हे बघ, एकदा का या लग्नाच्या आणि हनीमूनच्या धावपळीतून मोकळी झाले ना की येऊन भेटते ना बाबा, असं म्हणाला. हे बोललात तुम्ही? ऍक्च्युली
ऍक्च्युली काय झालं माहितीये का, म्हणजे तुम्ही फोनवर असं म्हणालात की मी सुशील बोलतोय, पण मला वाटलं माझं सुनील बोलतोय. सुनील माझं म्हणजे माझं ते झेंगाट आधीचं तो काय बोलताय? त्यामुळे ते तुम्ही मुद्द्याचं बोला ना बाई. अगदी सॉरी मुद्द्याचं बोला. हा हे बघा, मी आहे ना फक्त खास तुमच्या संगीताच्या कार्यक्रमासाठी एक खूप वेगळी भन्नाट थीम ठरवली आहे. काय सांगता? हा. कुठली हो, कुठली? लग्न. वाव, माय गॉड. लग्न म्हणजे लग्नाच्या संगीतात लग्न ही थीम तुम्हाला कसं सुचलं? भाई खूप कमाल आहे. ते तर सोडा. तुम्ही शोफलो ऐका, शोफलो वेड्या. सांगा ना, सांगा. हे काय? कर्टन उघडला बघा. कर्टन. हा रापकन एक आहे ना सेंटर स्पॉट येणार. हा, मागून एक बॅकलाईट सापकन. येस. हळूहळू अलगद असा फ्रंट लाईट ओपन होणार. आणि त्या लाईट मध्ये तुमची आई ओंकार स्वरूपावर गणेश वंदना करणार. बरं, गणेश वंदना संपली की उजव्या विंगेत बघा तुमचे बाबा येत आहेत. हा, दिसतायत. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का अभिनय सादर करणार आहेत. लवकर बघा त्यांच्याकडे, ऑडियन्सकडे बघा. हा ते बघा, सगळे रडतायत. बाबांच्या डोळ्यात पण पाणी आहे. काटा आला अंगावर. बरं ऐका ना, नाही म्हणजे तुम्ही तुमचं ते थीम बीम काय ते सांगा, पण ना माझं थोडंसं ठरलंय की काय करायचं मी सांगू. एवढं केलं तर सांगा. पहिला आजी आजोबांचा डान्स होईल. हा, हे मला चालेल. मला काजलजी हे मला चालेल. भिगे होट तेरे या गाण्यावर. तुमच्या दादा वहिनीला आजी आजोबा नाही ना म्हणत? नाही, आमच्यात आजी आजोबांनाच आजी आजोबा म्हणतात. अहो मग भिगे ओटते रे कसं शक्य आहे? अहो फेवरेट गाणं आहे ना आजोबांचं, त्यांना याच गाण्यावर डान्स करायचंय. आणि असं नाही केलं ना तर ते जाम रागवतील. आधीच रागवलेत. दाताची कवळी काढून कोपऱ्यात जाऊन बसलेत रुसून. आजी आजोबांचा डान्स झाला की दुसरा डान्स आई बाबांचा. हे मला मान्य आहे. आई बाबांचा ओंकार स्वरूप आणि गंगा नाही, आई बाबांचा डान्स चढ़ गया ऊपर रे अटरिया पे लोटन कब उतर रे. नाही, मला शक्य नाही. नाही, तुम्हाला बसवायचंच नाहीये, त्यांचा बसलाय ऑलरेडी. गुटर 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 गुटर. किती गोड करतात. काजलजी नाही तसं नाही. तुम्हाला गोड वाटत असेल ते, पण ते 4 लोकांना बघताना फार दर्जाहीन वाटेल. हो, दर्जा नाही, दर्जा असता तर सरोज खानला नसतं का बोलावलं? तुम्हाला का बोलावलं असतं? अरे तू अपमान काय करते माझा? मी तुमच्याशी एवढं प्रेमाने बोलतोय, तुम्ही माझा अपमान करताय. कोण आहे मी? कोण आहे मी? एकांकिकेचा दिग्दर्शक आहे मी. 150 पोरं रोज पाया पडतात माझ्या. 150 वॉलपेपरला माझा फोटो ठेवलाय रे पोरांनी. त्यांना म्हटलं ना पृथ्वीची शपथ आहे. खोटं नाही बोलत ते कधी. अरे विचार ना खांडेकरला किती किंमत आहे. अरे अपमान करते ही माझा. नाही, पण मला एक सांगा, एवढं करून एकांकिकेला 15,000 मिळतात का? आमचे गुरु एकदा म्हणाले होते, अपमान गिळण्यासाठीच असतो. आपण पुढची जी काही थीम आहे ती तरी फॉलो करूया प्लीज. हो, व्हाय नॉट. तुम्ही सांगा ना, करूया आपण. तुम्ही सांगा. एक छान तरल म्युझिक वाजेला. करेक्ट आमिर दादा, करेक्ट. तुम्ही अलगद पावलं टाकत यायचं. तुमच्या नवऱ्याकडे ना असा कटाक्ष टाकायचा. असं झटाक्ष केलं ना की कटाक्षात मान मोडते. असं नाही करायचं.
सावकाश. कटाक्ष टाकायचा ना अलगत. हे अंगात आल्यासारखं होतं. बाई कटाक्ष टाका ना कटाक्ष. कसं नेमकं कसं म्हणजे सांगा ना मला. सुनीलला कसं पटवलं होतं. हे करा हे करा ना हे सोपं आहे हे करा. असं असं कटाक्ष टाकला ना की मस्त एक शेर म्हणायचा. दॅट्स इट संपलं काम. शेर वगैरे काय सो बोरिंग. शेर वगैरे नको. शेर वगैरे नको काहीतरी दुसरं. त्यापेक्षा मी एक जोक सांगू का माझ्या लग्नात. जोक जोक. काजलजी मुळात कुणीही बोहल्यावर चढणार हाच एक मोठा जोक आहे. तुम्ही त्याला आणखी हास्यास्पद करू नका. आपण आहे ना डान्सकडे वळूया. हो छान स्टॅप करा आता. ए मी जे शिकवणार आहे ते कर ना. सॉरी ते करूया. हे बघ सोपं आहे. तुला इतकंच करायचंय. मी जेव्हा काउंट देईन त्याच्यानंतर एक म्युझिक वाजेल. तुला नाचायचंय. ओके 5 6 7 गो. गुलाबाची कळी गुलाबाची कळी गुलाबाची एक ए बाई ओरी. हे सगळं करतोय ना हे तुझ्यासाठी करतोय. ते मला फक्त ऍक्टिंगचे मार्क देणार आहेत. सॉरी हे कर ना. तू पूर्ण गाणं घ्या. मी आहे. घाबरायचं नाही तू. 1 2 3 4. गुलाबाची कळी बघा हळदीन माखली आली लाली गोरा काली तू चालली गुलाबाची. ऐका ना तो सुधीर तो बँकेत कामाला आहे ना. हे अशा नाचलात ना तर ते रिक्षावाल्याचं लफडं पण कळेल त्याला. नीट नाचा नीट. तुमचं संगीत आहे ना. का कुणाची ऑर्डर आहे. नाही माझं प्लीज करा नीट करा. बघा परत 1 2 3 4. गुलाबाची कळी बघा हळदीन माखली आली लाली गोऱ्या गाली तू चालली नटून खटून लाजते जणू चांदणी नटून बाई ती गुलाबाची कळी आहे ना बाई. ती कळी वाटू द्या ना. तिला बापाने झेंडू सारखं वाढवलाय का. तिला कसं वाढवलंय बापाने. इकडे कसं वाढवलंय बापाने तिला. कळी सारखं वाढवलंय ना. हो ते झेंडू आहे का तो. तगर आहे तो. रानावानात येणारा तगर आहे का तो. काय गुलाबाचं कळी आहे ना. कळी सारखी नाच ना. हे बघा तुमचा सोलो डान्स ना खड्ड्यात गेला. तुम्ही आग लावा ना स्टेजला. मला काही फरक नाही पडत. तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा ना एक परफॉर्मन्स व्हायला हवा की नाही. मग तुमचा नवरा येईल ना त्याची जागा मी घेतो आता. एक आहे ना फक्त एक. टायटॅनिकची खूप सोपी पोज आहे ती करूया आपण प्लीज. हो चालेल. चालेल ना तुम्हाला. चालेल. हो असा हात पकडायचा गिरकी घ्यायची आणि ती पोज घ्यायची आपण. क्लिअर. हो क्लिअर. वन पकड ना. सॉरी 1 2 3 4. अरे ही कोण आहे. हिला का दिलंय माझ्यावर. मला काय शिकवायचं हिला. हे तुझं तू वाजव रे. लग्न करायचं तुमचा हा या मंचावरचा पहिला परफॉर्मन्स आहे. नाही हा माझा विश्वास नाही. अफलातून महेशजी काय सांगाल. अफलातून तू शब्द करेक्ट वापरलास. अफलातून. पृथ्वी आणि शीतल तुम्ही दोघांनी स्टेजला आग लावली. ऍक्च्युली यू सेट द स्टेज ऑन फायर. थँक्यू सर. शीतल यू आर टू गुड. यू आर टू गुड. सुपर ब्रिलियंट. म्हणजे तू सुद्धा जे ते कॅरेक्टर इतकी जगलास. एक टिपिकल
एकांकिका स्पर्धेचा डायरेक्टर दिसला मला ऍक्च्युली. आणि ही मुलगी माझ्या बाय गॉड अशी मुलगी खरंच कशी असू शकते. आय कांट बिलीव्ह. Brilliant. The whole act was brilliant. And now your marks. Of course your marks. There can't be anything else for that. 11 गुण. पहिला परफॉर्मन्स साठी 11 गुण मिळालेत. वा 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 वा. प्रसाद दा. पृथ्वी, जेव्हा तू बोललास की मी एकांकिकेचा दिग्दर्शक आहे, तिकडेच संपला विषय, कारण मी डायरेक्ट इन झालो. आणि हे सगळं भडकणं सगळं पाहिलंय. आणि म्हणजे ऍक्ट तर नो डाऊट चांगला होताच, पण शीतल मला एक कॉम्प्लिमेंट करायला आवडेल. तुझी हेअरस्टाईल मला खूप आवडली. म्हणजे याच्या आधी फक्त मला आवडलेली हेअरस्टाईल समीर चौगलेची होती. ही हेअरस्टाईल मला आवडली. पण एकंदरीत सुपर परफॉर्मन्स. थँक्यू दादा. क्या बात आहे. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, हास्य बुद्रुकच्या गटामधून आता तुमच्या समोर येत आहेत हास्य बुद्रुकचे इनामदार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोदाची राणी विशाखा सुभेदार आणि विनोदाचा हुकमी एक्का अंशुमन विचारे यांचं. आजी तुझं काय चाललंय? आणि मग आता घोडा मला घोडा लागणार आहे. म्हणजे बसायला वरातीत घोडा लागणार नाही का? माझं लग्न आहे की नाही, बसायला लागणार की नाही? तू जरा शांत बसशील का? अजून बने भटजी पण आलेलं नाही. बने भटजी कुठे? बने भटजी. जय राम श्रीराम 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 जय राम श्रीराम. काय बोलताय तुम्ही? अहो सॉरी ते आताच अंत्यविधी उरकून आला, तोंडात बसलं ते. म्हणजे तुम्ही अंत्यविधीचे गुरुजी आहात? हो. तुम्ही लग्न लावत नाही? लावता ना? हो. लावता मग बोला पटकन. लावता ना? तुला काहीतरी होईल हो. त्याला काहीतरी बोलणं. काही अंत्यविधी नाही, लग्न लावायचं आहे. हो की नाही? लग्न लावायचं. मला वाटतं माझी गरज लागेल. काय बोलताय तुम्ही? अक्कल आहे का मला? काय बोलताय? काय नाही मला कळतंय का कोणाशी काय बोलायचं ते आता म्हातारी झाले ना. हे बघा इकडे हे बघा, फक्त एकच मंगलाष्टक म्हणायची आणि पटकन उरकून टाकायचं. काय पटकन उरकून टाकायचं? लग्न आहे ते सागर संगीत झालं पाहिजे. पटकन उरकून टाकाल ती काय अंत्ययात्रा आहे? घाबरते ना ती. शांत काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? ठीक आहे, पटकन उरकून टाकाल ती काय? अरे ऍक्शन कळतात रे. काय नाही का बंकच करतायत. अरे पटकन उकरून टाकायचं, पटापट बोलायचं, कळलं का? तुझ्यासारखं बोलायला शिकू नको. नाही तर त्याचं पण स्किट कोणाला कळणार नाही. शांत बसशील का? मला सांगू का, 7 वर्ष माझं लग्न अडकलं हो. खूप वाट लागले म्हणजे लग्न व्हायचं. माझं 7 वर्ष अडकलंय. पहिल्या वर्षी आजोबा गेले माहितीये. मला एकटीला टाकून गेला. असू दे ना आजी. आता त्यावेळी रडलीस की नाही? आता शांत हो ना तू. तुम्हाला सांगतो, दुसऱ्या वर्षी मामा गेला माहितीये. मांडीवर श्वास सोडलं, डोळ्यावरटे गेला. तेव्हापासून मांडी सुजली ती, अजून बघा कशी येते. नंतर प्रत्येक वेळी वाटायचं ही जाईल पण ही जातच नाही अजून. म्हणजे राहिले. तू हा घरा, माझं लग्न बघ छान. माझं लग्न मात्र होऊ दे. आणि गेल्या वर्षी काकाचा ऍक्सिडेंट झाला. कसं झालं आजी? तिला काय विचारलं कसं झालं? करता ही केली तर हे कधी झालं सांगायची पाळी येईल माहितीये का तुम्हाला कळतंय का? नातवाच्या हळदीत नाचायचं म्हणते, कशी झाली आहे तरी नाचायचं म्हणते, लहान पोरासारखी वागते माहितीये. मी मागणार, माझं नाव आहे बेंबी. बेंबी
नाव आहे ते हलते त्यामुळे बेंबी असं ऐकले. बेबी आजी, बेबी आजी, बेबी आजी, बेबीजी म्हणतात तिला. तुम्हाला माहितीये तिला दम्याचा त्रास आहे, तरी काल ते हळदीत दमेपर्यंत नाचली माहितीये. अहो नागिन डान्स केला आणि आकडे आली माहितीये तिला. कशाला ढवळलं नागिनीच्या पिल्लाला. अगं शांत राहा ना, असं काही करतेस, माझं लग्न व्हायचं, नको जाऊस. मजा आली मजा. तिला मजा आली, आमची सजा झाली माहितीये. मजा आली मजा. रात्री 2 वाजल्यापासून पहाटे 6 पर्यंत सगळा वेळ हॉस्पिटलमध्ये गेला माहितीये. नाही ते सगळं ठीक आहे, पण आजी तुमचं वय काय? हटमेल्या मुलीला वय विचारतो. ए तुला काय लग्न करायचं त्याच्याशी? काय रे करतोस का? अरे लाजतो लाजतोस काय? तुला अक्कल आहे का? आणि वाटेल काय विचारताय तिला? तिचं वय बघा ना. अहो नाही तसं नाही, आजी आहेत, चेहरा तेज बघा, आणि त्यांचे केसही पिकले नाही. आजी तुझे एवढंच कसं राहिलं हो? बरगंडी लावते केसाला बरगंडी. माझी सून मेली काली मुंडी पातळ धुंडी. माझी आई सगळं तिने लावला बरगंडी. मेली ऐकत नाही माझं. कसं ऐकणार? 70 वर्षाची आहे ही, 90 वर्षाची. तिला ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे. ती कसं ऐकणार सांगा ना मला. हाकलून दे तिला माहेरी. माहेरचे सगळे मेले, तो कसा हाकलणार त्याला? मेले. अगं आजी माझं ऐक ना तू. अगं आजी, बेबी म्हण मला बेबी. बेबी आजी तुझ्या पाया पडतो, तू शांत बसशील का? तुझा हात जोडतो मी, शांत. हॅलो, अरे त्या रजिस्ट्रारला हॉलवरच घेऊन ये यार, इथेच सह्या करूया. काही भरोसा नाही यार. 7 वर्ष माझं लग्न अडकलंय यार. 7 वर्ष लग्न अडकलंय. कधी पण जाईल माहितीये, कधी पण जाईल. लवकर येतो कधी पण. चालली वाटते. थांब चालली वाटते. फोन तुझा नाही माझा. कन्वर्टीला काय अंजू सेल्फी. आता नको का सेल्फी? सेल्फी काढून आता नको. हे काय रुसले आजी हा बेबी आजी काढूया सेल्फी काढूया. माझं लग्न आणलंय हो. सेल्फी ये नाही सेल्फीला ये. सगळ्यांनी पाऊट कर. हो ते आजीने सांगा ना पाऊट करायला. पहिल्यापासून पाऊटच आहे. पाऊट घ्या असं करता जर गेलीस ना, हाच पुढे शेवटचा फोटो लावायला लागेल ग. काय चाललंय? अरे तिचं वय बघ ना, वाटेल ते म्युझिक काय वाजवतोस? हा तू जेव्हा वाजवायचं तो वाजवत नाही. मला एक कळत नाही, तुम्ही या अशा अवस्थेत त्यांना इथे घेऊनच का आलात? ती घरी राहत नाही हो. मी कशाला राहू? माझ्या नातवाचं लग्न. मला हाऊस मौज नको का करायला? लुगडं नाही मला, चोळी नाही मला. नाचू मी कशी. बरगंडी नाही केसाला, मेहंदी नाही. नाचू मी कशी. काय चाललंय? माझं लग्न व्हायचं. काय चाललंय? तू शांत बसता कशाला पाहिजे? तट्टापट्टा. हे काय झालं? मला चपला हार नाही दिलं. ऐक ना आजी, मला राणी हार पाहिजे. अगं आजी ऐक ना, मी काय म्हणतो बेबी आजी मी चपला हार, सँडल हार, स्पोर्ट शूज हार, सगळे हार देतो. तू शांत बस ना. तुला काय झालं तर माझं लग्न अडेल का सगळं? चला अक्षता वाटायची वेळ झाली आहे. आजी ह्या घ्या अक्षता घ्या. तुम्हाला कशाला पाहिजे? तुम्ही लवकर करावं सगळं. काय झालं? अगं गिरीश की काय खाल्लास तू? कशाला खाल्लास? धान्य निवडताना खायची सवय. तुला काही देऊ नका हो, मिळेल ते खाते ते आता. कळलं का आजी? तुला वाटत नाही का माझं लग्न व्हावं? वाटतं की नाही का? 7 वर्ष लग्न अडकलंय म्हातारे. नको कसं काय करू? तुला माहिती का मंगलाष्टकात पण लिहिलेलं आहे, वाजंत्री बहु गलबला न करणे. नको गडबड करूच ग आजी
ए सेक्सी साक्षी साक्षी नाव आहे त्याचं साक्षी साक्षी आली साक्षी बरे बरे नाव घे ग पोरी नाव घे ग तुझं बरं बरं घेते भाजीत भाजी मेथीची अंशू माझ्या प्रीतीची अशी दोन गाण्याची नावं घेतली आजी आजी रुसू नकोस का नाव कसं घ्यायचं मी शिकवते आता शब्द पण टाकला मध्ये घरा पुढे अंगण अंगणा पुढे ओसरी ओसरी मुळे माझघर माझ आजी तरी मी सांगत होतो नको म्हणू का. जय राम श्रीराम जय चला चला मुहूर्ताची वेळ टळून चालली चला लवकर लवकर चला 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 काय हो हे काय अंतरपाठ आहे स्वस्तिक नाही काढलं तुम्ही ते नाही नाही ते मी आता काढणार आहे. कसं असतं काय काय ठिकाणी काय होतं लग्न कार्यात कोणतरी लग्न होण्याआधीच गचकतं मग त्यापेक्षा हे टाकायला बरं आहे ना. तुला कळतं का चला चला मंगलाष्टक म्हणायची वेळ झाली चला 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 मंगलाष्टक म्हणणार आजी नको का तुला नाही वाटत का लग्न अगं फक्त थोडं व्हायचं फक्त 5 मिनिटं आजी नको ना असं करू नातवाच्या लग्नात मला मंगलाष्टक म्हणायची हडक्या आहे हडक्या आम्ही लाडकर तो बाट फटणे मी म्हणते मंगलाष्टक आली जय राम मधुपूजन करा अंतर पाठ धरा शुभ मंगल सा तर मी सांगत होतो लवकर म्हणा माझं तर ह्या वर्षी माझं लग्न व्हायला पाहिजे. ऐका रे इकडे 4 बांबू पाठवून द्या लवकर. माझं लग्न परत नाही आवडत आज आज अंजू इंद्राचा दरबार बघून आले रेमराजाला टुकटुक करून आले. बरं झालं आधीच माझं लग्न होतं का तू काय करू नकोस गाडीचं पाया पडतो एवढं आणि बघ शुभ लग्न झालेलं आहे पटकन सावधान म्हणा विषय संपला. चला चला सगळ्यांनी इकडे शुभ लग्न. एक मिनिट ऐक ना अरे एक मिनिट हॅलो हा काय ते इथे येणार होते ना. अरे बापरे बर मी आले काय अंशू माझे आजोबा वारले आपलं लग्न नाही होऊ शकत. ताई हे माझं कार्ड मी अंत्यविधी देखील करतो मला कॉन्टॅक्ट करा. आजी ती गेली माझं आता या वर्षी पण लग्न नाही आवडणार. अंशू मी राहिले मी राहिली तू राहिली सगळे मिळलं ग आता काय करू आजी सगळं संपलं मी राहिले नको ग आजी मी राहिलो. वा हिलेरियस झाला परफॉर्मन्स हिलेरियस मजा आली धमाल महेशजी काय सांगाल. डबल धमाका मिळालेला आहे सुपर्ब आणि बोनस सुद्धा. इतका आवडला परफॉर्मन्स वा बाप रे दमलो मी हसून यार
म्हणजे हसून दमतो हे मला आज कळलं. हसून सुद्धा आपण दमू शकतो. म्हणजे इनफ यार बहुत हो गया. कमाल केली. आणि विशाखा तू त्या खुर्चीत बसून जे काय केलंस ना, म्हणजे तारीफ करू क्या उसकी. म्हणजे शम्मी कपूरनी जे त्या बोटीत बसून केलं त्याच्या पलीकडे तू या खुर्चीत बसून केलं. अँड अंशुमन यू आर माय फेवरेट यार. यू आर माय फेवरेट. यू आर माय डार्लिंग. काय काय परफॉर्मन्स दिलं तुम्ही दोघांनी मिळून. यू बोथ जेल लाईक वाव. यू जेल लाईक वाव. फॅन्टॅस्टिक. आणि भटजी कमालीचा भटजी यार. म्हणजे मला पछाडलेला मधला लक्ष्मीकांत बेर्डे आठवला. वेताळे गुरुजी. वेताळे गुरुजीची भूमिका होती. तो असंच ते ह्याच्यावरून येतो. तो सुद्धा असा कन्फ्यूज असतो. काही हे 12 आहे का हे 12वा आहे का 13वा आहे त्याच्यामध्ये तो असं तू म्हणजे वाव. एकंदर इतकी ग्रँड भट्टी जमली नाही का. आय टेल यू दिस शो इज गोइंग टू रॉकेट यार. रॉकेट एकदम इट्स अ रॉकेट. म्हणजे हा जो मंच आहे मी तो म्हणतो हा मंच आहे हा श्रीहरिकोटा आहे. इट्स अ लॉन्च पॅड फॉर दिस पीपल. अ ग्रेट लॉन्च पॅड. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हाय क्या बात है क्या बात है. समीर दादा तू काय सांगशील. विशू, अंशू आणि बने, तुम्ही आत्ता जी अनलिमिटेड थाळी आम्हाला दिलीत, अनलिमिटेड थाळी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते, त्या थाळीतली ना मसाला आहे ना, मसाला तो अंशू तू आहेस. तू जो स्पाइस आणलास ना याला तो अमेझिंग होता. आणि बने ना तू या थाळीतली ना स्वीट डिशमध्ये साखर कशी असते कुठलाही स्किटमध्ये त्याला टाका ती त्या गोडवा निर्माण करते. आणि ही जी माझ्यासमोर एक मिरची उभी आहे, हिरव्या कलरची साडी घातलेली आहे. विशू तू आत्ता काम करत होतीस, मला जेलसी होत होती का कोण जाणे. इतकं अख्खा सीझन माझ्याबरोबर काम केलं आणि मनात असं म्हणत होतो थांब तिला माझं महत्त्व कळू दे, ते स्किट जरासं ना प्रॉब्लेममध्ये येऊ दे, जरा हे होईल तिला कळू दे. पण विशू यू नेल्ड इट, यू किल्ड इट. तू किती ग्रेट आहेस. फक्त ह्या एका फुटात बसून तू प्रूव्ह केलेला आहेस. एका फुटात बसून. विशू आय सिम्पली लव्ह यू. अंशू लव्ह यू यार. क्या बात. खरंच असे कमाल धमाल परफॉर्मन्सेस करत राहा. थँक्यू सो मच. मंडळी, जगात जिथे अरुण कदम असतात तिथे खरं तर वेगळ्या अशा विनोदाची गरजच नसते. आज इथे अरुण कदम तर आहेतच, पण त्यांच्या सोबतीला आहेत नव्या दमाचे नवे विनोदवीर किरण डांगे आणि नियती घाटे. त्यामुळे इथे धमाल हास्ययोग जुळून येणार हे मात्र नक्की. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया किरण, नियती आणि अरुण कदम यांचं. लग्न घटी समीप नवरा किसी ने भी हिलने की कोशिश की तो बूंद के रख दूंगा. अरुण कदम, अपने आप को कानून के हवाले कर दो. तेरे को हमने आड़िस तरफ से घेर लिया है. अरे साहेब तसं नसतं, चारों तरफ से घेरा असतं ते सगळ्यांसाठी. तुला अडीचच बास आहे. त्यातच संपतोस तू. हे बघ, 3 बोलायच्या आत हात वर कर, नाही तर गोळ्याच घालून तुला. चाल मी काल व्हॉट्सअपवरती एक मेसेज वाचला होता की लग्न करणं हे गुन्हा आहे. मला वाटलं जोक असेल. अरे पण हे सिरियस मॅटर आहे. हात वर कर, 2 हात वर कर, 3 हात वर कर, तर गोळ्याच घालतो तुला. अरे वाचाने हात वर केले तुम्ही, आता 3रा हात कुठं वर करू. आम्ही गोळे ठेवू खाली. लागले बिगले मग म्हणा. आवरीशीच माझी उंची एकदम थोडीशीच उंची आहे, तुला दिसत नसेल. थोडीशी मग अशी अंतरपाटाच्या खालूनही दिसलात तुम्ही मला. मॅडम, मी इन्स्पेक्टर महेश जाधव. असं पोकल बांबूचे फटके पडतील ना वसायला.
ओरिजिनल तिकडे बसले. सॉरी सर, मी सब इन्स्पेक्टर किरण डांगे. करेक्ट, एकदम करेक्ट बोलला. नमस्कार, मी नियती घाटे. नमस्कार, मी कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. त्यात कैदी नंबर 112 ऍड कर. का सांगतो सांगता इकडे इकडे. वहिनी, असं लग्नात मध्ये येऊन मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण माझा नाही इलाज आहे. ह्याला मला अटक करावीच लागेल. करा. तावडे, घ्या याला आतमध्ये. नाही भाऊजी, असं सॉरी नका म्हणू. उलट बरं झालं तुम्ही आलात ते. तुम्हाला सांगते, माझे बाबा ना पैसा बघून या माणसाशी जबरदस्ती माझं लग्न लावून देत आहेत. घेऊन जा याला. अरे काय घेऊन जायला? कोण भाऊजी? तू तुझ्या याची कधीची ओळख आहे का? मग काय फालतूगिरी झाली? भाऊजी बोलतो. इन्स्पेक्टर साहेब, हा, माझा गुन्हा काय ते मला आधीच सांगा. तुझा गुन्हा काय? हा. अरे तुझा गुन्हा काय? आई काय तुझा गुन्हा काय? लेखकानं कित्येक रात्री जागून कित्येक पंच तुला दिले. दिवसा ढवळ्या सगळ्यांच्या देखत खून करतोस तू. आणि त्यावर स्वतःचे नवीन पंचायतचा डोंगर उभा करतो. लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? एकदम बंदूक काढतोस बस रे. नवीन कोण आहे? कोण आहे नवीन? आम्ही. मग माझा थोडासा अपमान कमी करा. त्याची सणकण कुठून येईल कळणार पण. पहिल्या दिवशी आवरा कॉन्फरन्स झाला. 12 वर्ष आम्हाला हे काम करत झालंय. आम्ही कधीच असं एवढं वर तोंड करून बघितलं नाही. असं घाबरत दचकत केलं, कधीच मान वर केली नाही. 2दा अमिताभ बच्चन बरोबर काम केलं, पण मी कधीच मला माहिती नाही की त्याच्याबरोबर मी काम केलं. मान वर कधी बघितलं की नाही. वा. नमस्ते, तू आवरा कॉन्फरन्स कुठल्या गुन्ह्याखाली मला अटक करणार आहे ते सांग. हा, गुन्हा चाइल्ड मॅरेज. अरे असं नसतं रे. पहिला लग्न होत, मग हामिनूम होतो. लग्नानंतर करतात ते हामिनूम. अरे ते हनीमून. तेच ते होतं. आणि मग चाइल्ड होत. हे बघा ही यांची अक्कल. अहो, चाइल्ड मॅरेज म्हणजे बालविवाह. बालविवाह? इकडे तू बोलली नाही मला तुझं वय कमी आहे ते. तिचं वय कमी नाही, तुमचं वय कमी आहे. तुम्ही बालविवाह करताय. कोण माझं मी बाल आहे? 48 वय आहे माझं. 8000 स्किट केलेत, 80 नाटकं केलेत, 40 पिक्चर केलेत, 14 लफरी केलेत. औरी कारकिर्द असं मला बोलतोय. क्या बात आहे. 14 लफडी? हा, म्हणजे या लफडेबाज माणसाशी मला अजिबात लग्न नाही करायचं आता. एकदम काही 14 लफरी नाही केलेले आहेत मी. म्हणजे काय झालं ते 4च्या पाऱ्यात बसत नव्हतं ना, म्हणून मी 14 बोललो. नाही तर ऍक्च्युअली मी 11च लफरी केली. अरे 4च्या पाड्यात 14 येतं. हा, 4 1 4, 4 2 8, 4 3 14. कुठला पाडा बोलतोय? काय बोलतोय? बघा इन्स्पेक्टर साहेब, साधा 4चा पाढा येत नाहीये या माणसाला. हा माणूस कन्फर्म लहान आहे. कन्फर्म. घेऊन जा याला. अरे काय घेऊन जा. तुला माझं वय माहिती नाही तर तुझ्या बापाला मी सगळं सांगितलंय ना रे. हो, सांगितलंय म्हणूनच माहितीये मला. साहेब, हा माणूस आहे ना फक्त 12 वर्षांचा आहे. काय? कधी बोललो मी? 12 वर्षाचा आहे? कधी बोललोय? त्या दिवशी तुम्ही मला म्हणालात ना, काय? मीनी फक्त 12 वेळेला केक कापलाय. ऍक्च्युली काय नाही, मी 12 वेळेलाच केक कापलाय, कारण माझा 29 फेब्रुवारीला वाढदिवस असतो. अरे ह्याचा 29 फेब्रुवारीला वाढदिवस असतो. अरे ह्याचा वाढदिवस 29 फेब्रुवारीला असतो. हे गाबडे 12 वर्षाचं आहे. कळलं का? तावडे, ह्या गाबड्याला घेऊन जा. अरे नाही रे बालांना, असं काही करतात. अरे मी 12 वर्षाचा बाल नाही, मी 48 वर्षाचा कम्प्लीट मॅन आहे. 1972च्या जून मध्ये धो पाऊस पडत होता. आवरा पाऊस पडत होता. माझे पप्पा 2 दिवस कामावर गेले नाही. आता त्यात माझी काय चूक आहे? आता त्यांचं प्लॅनिंग चुकलं
शिक्षा मला काय चालत देत तुम्ही? ते काय नाही हे बघा, कायद्याला समोर जे काय दिसतं तेवढाच कायदा बघतो. अरे नाही. त्याच्या माग काय लपलंय ते बघायचा आमचा अधिकार नाही. हा, आणि हे बघा तुम्हाला सांगतो, आम्हाला एवढं दिसलंय तुम्ही 12 वेळा केक कापलाय म्हणजे तुम्ही 12 वर्षाचे आहेत. तर लग्न करायची एवढी जर का घाई झाली होती तर 21व्या बर्थडे पर्यंत थांबायचं ना मग. अरे कसं 21 वर्षापर्यंत मी थांबू शकतोस? म्हणजे अरे तवा मी तांदूळ टाकायला नसेल, मी लाह्या टाकायला असेल तेव्हा. अरे 21 चौक किती? 21 42 84. आणि मग मी तवा कसा असेल रे? तेव्हा मी जाम म्हातारा असेल. आता म्हणा ही देखणी पोरगी भेटली, ते म्हणा तिच्याशी लग्न करू दे प्लीज. अरे करू दे ना तिच्याशी हे लग्न. बघा हे बघा हे बघा, थांबा तुम्हाला सांगतोय बघा, हे काय तुमचं चालणार नाही. कारण कागदोपत्री जन्म तारखेप्रमाणे तुमचं वय किती आहे? 12 वर्ष. म्हणजे तुम्ही अल्पवयीन आहात. अरे तावडे घ्या याला घ्या. अरे काय चाललंय फालतूगिरी? मी अल्पोपार नाही. काही नाही. अरे मी अल्पपोर नाही, मी मोठा माणूस आहे. अरे सांग ना तू हिला. मी काय सांगणार आहे? बाबांनी आम्हाला चौपाटीवर फिरायला पाठवलं होतं, जबरदस्ती पाठवलं याच्या बरोबर. ठीक आहे पाठवलं, मी गेले. बसमध्ये कंडक्टरने सुद्धा एक फुल आणि एक हाफच तिकीट दिलं. तेव्हा नाही म्हणाला हा माणूस मी मोठा आहे म्हणून. बर. आणि नंतर कंडक्टर मला म्हणाला, अ बाई लेकराला मांडीवर घ्या. तेव्हा टुनकन उडी मारून माझ्या मांडीवर येऊन बसला. तुझ्या मांडीवर बसलो. आता मला सांगा कसं म्हणायचं या माणसाला मोठं? तुमच्याकडे असा कुठला पुरावा आहे ज्याने तुम्ही सिद्ध करू शकता की तुम्ही मोठे आहात? हा, मी मतदान करता. अरे मतदानाचं नाही. मला सांगा तुम्ही दाढी करता का? ऍक्च्युली मला दारी येत काय? हा म्हणजे नवीन असल्यापासून मी असं उलट सुलट पिरियड मी लय टायमाला मारलं. असं लेझर इकडून तिकडून मारतय पण कधीच दारी आली नाही. एक दिवशी लेझरला दाली आली. बोल. वा वा. अरे नाही रे. वा वा वा. बघितलं, ह्या माणसाला पाढे येत नाहीत, दाढी येत नाही. आता तर मला ह्याच्या वयावरच नाही, याच्या पुरुष असण्यावरही संशय येतोय. बाकी भाऊजी, तुमची दाढी कडक आहे, एक नंबर. थँक्यू वहिनी. ईश्व नाही म्हणजे आल्यापासून मी तुमच्याकडेच बघते. आई गो, तुमचे ते अर्धे रंगविलेले करले केस जीव अडकलाय त्यातच माझा. आई गो, तिकडे काय बघायचंय जांभळाकडे? वा. काय फालतूगिरी नाही. म्हणजे माझी होणारी बायको जी आहे तिचे असे कुर्ले कुर्ले तांबडे तांबडे केस आहेत सगळे मला आवडतं. पण इकडू काय बघायचं? आवरा इन्सर्ट करतोस बा साऱ्या. ओके मी पुरो करतो, तू बेरडे कर. वा 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 वाची वा. अरुण वा. अरुण वा. मी पुरू करत. मी मोठा माणूस आहे, तू लगेच बेड्या घालण्या गेले. मला कुठे पण एक कठीण मोठा प्रश्न आहे. एवढा कॉन्फिडन्स. बर मला सांगा, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण? जॉर्ज वॉशिंग्टन. घ्या. हाय का नाही 12 वर्षाचं गाबडे? हाय का नाही? अरे काय सिद्ध झालंय ते. उत्तर मी बरोबर दिले. काय फालतूगिरी नाही. उत्तर बरोबर आहे रे. तुझं उत्तर बरोबर आहे, पण उत्तर द्यायच्या आधी तुम्ही विचार करताना काय केले? ह्या अंगठासा घेतला, तोंडात घातला आणि केस फिरवली. ह्याच्यावर न कळलं तुम्ही 12 वर्षाचे आहेत. तुम्हाला सांगतो आता ह्याला ना आताच टाकतो. तावडे, अरे ह्याला घ्या आतमध्ये एकदाचा. अरे हा तावड्या कोण आहे? तो येत का नाही? तो येत ना म्हणून इकडे प्रॉब्लेम होता. त्याला बोला ये आणि मला घेऊन जा एकदाचा. काय ते थोबरात दाखव कोण आहे ते तावडे. काय फालतूगिरी चालले इकडे. लग्नाचा टाइम चाललाय ना, टलून कुठं आहे तो तावडे?
नाही हे बघा तुम्ही लग्नाचं टेन्शन घेऊ नका. लग्न एकदम मुहूर्तावर होणार. तुम्ही काय करा, त्या तावडीने तुम्हाला जेवढा त्रास दिला का नाही तेवढा मला पण दिलाय. तुम्ही बाहेर जाऊन त्या तावड्याला बघा कुठं राहिलाय तो. हा, जाऊन बघा कुठं राहिलाय तो. नो प्रॉब्लेम. आय विल टू डू यू द हेल्प. मी मच व्हेरी ओके, व्हेरी मच. सो ओके. म्हणजे तुझा पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय आहे ते हार आहे ना, तुम्ही यो असा धरून ठेवा, माझी थोडीशी मदत करा आणि तू पण धरून ठेव. मी तावडेला घेऊन येतो, मग ही केस सॉल्व्ह करून टाकू. ओके मी आलो. तावडे, अरे कुठेस तू तावडे? काय डार्लिंग, मैं नहीं बोला था तेरे को, तेरी शादी में घुस के शादी करूंगा तेरे से. तुझ्या बापाला सांग, नवरा श्रीमंत नसला तरी चालेल पण हुशार असला पाहिजे. हा, वाजंत्री आवला का वाजवा की. वा 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 वा, सुंदर झाला परफॉर्मन्स, अप्रतिम. महेशजी काय सांगाल? या अख्ख्या कॉन्सेप्टचं, या अख्ख्या शोचं मला फार मोठं काय आवडतं माहिती आहे, हे स्टॉलवर्ड जे आहेत ना आपले सगळे स्टॉलवर्ड, ते या हे यंगस्टर्सना घेऊन चालले आहेत बरोबर. आणि दॅट इज व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण दिस यंगस्टर्स आर द फ्युचर ऑफ एंटरटेनमेंट. खरंच तुमचं अभिनंदन, तुम्ही दोघांनी अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स दिलात. आणि हा कॉन्सेप्ट पण खूप छान होता. म्हणजे तुला लहान मुलगा केला, दॅट वॉज ब्रिलियंट आयडिया. आणि ऑफकोर्स तू त्याच्यामध्ये स्पाइस आणलास. आणि आय लाईक द इन्स्पेक्टर महेश जाधव. दहा गुण. पाटी दादा, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? खूपच छान. अरुण, काय म्हणजे काय बोलायचं अरुणबद्दल? आता इतकी वर्ष अरुणसोबत काम केलेलं आहे याच्या अगोदर एका वेगळ्या शोमध्ये. अरुणची एनर्जी, ह्या वयात अरुणची एनर्जी म्हणजे खरंच सेटवरच्या सगळ्यांना अगदी शिकण्यासारखी एक गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी म्हणजे मी सिनियर ज्युनियर नाही म्हणणार, पण तुमच्यापेक्षा अगोदरपासून जी मंडळी काम करतायत त्या मंडळींकडनं तुम्ही नक्की घ्या सगळी मंडळी. आणि किरण आणि नियती, तुमची कामं ह्याच्या अगोदर बघितली नाहीत, पण इथं काम करताना तुमच्या कामाईत जी सफाई होती, इतक्या सफाईदारपणे तुम्ही काम करत होतात. तुमचं फ्युचर खूप ब्राईट आहे असं दिसतंय. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. थँक्यू. नियती, किरण, तुम्हाला या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, दुसऱ्या पर्वातल्या पहिल्या आठवड्यातल्या सगळ्या धमाकेदार परफॉर्मन्सेस नंतर आता कार्यक्रमात वेळ झाली आहे ह्या पर्वातल्या पहिल्या निकालाची. बघूया कोण ठरलेत ह्या पर्वातल्या पहिल्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. कोणाला मिळणार आहेत हे मानाचे फेटे आणि विनोदाचा सातबारा. आणि हा निकाल जाहीर करण्यासाठी मी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. आणि मी ह्या निकालासाठी हास्य खुर्दच्या इनामदारांना सुद्धा मंचावर येण्याची विनंती करते. प्लीज या. तर महेशजी, कोण ठरले आहेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार? मला तरी वाटते एवरीबडी इज अ विनर. अगर मेरा बस चले तो मैं सबको ट्रॉफी दे दूं. पण मी असं करणार नाही. अँड द विनर इज पृथ्वीक अँड शीतल. दुसरा डान्स आई बाबांचा. हे मला मान्य आहे. आई बाबांचा ओंकार स्वरूप आणि गंगा नाही, आई बाबांचा डान्स चढ़ गया ऊपर रे अटरिया पे लोटन कबूतर रे. मला शक्य नाही. नाही, तुम्हाला बसवायचंच नाहीये, त्यांचा बसलाय ऑलरेडी.
अभिनंदन शीतल आणि पृथ्वीक, अभिनंदन अभिनंदन. सुपर्ब. तुम्ही जागेवर बसू शकता. थँक्यू.